जय शिवराय। आज आम्ही अखंड मराठा समाज महाराष्ट्र राज्य मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यातील पोलीस भरतीच्या विषयावरती कलेक्टर ऑफिसला निवेदन द्यायला आलो होतो। तर पोलीस पाटील भरती याच्यामध्ये SC-BCचा जो प्रवर्ग आहे तो 2023मध्ये आपल्याला ते मराठा समाजाला लागू नव्हतं आणि त्यांनी त्या जुन्या रेफरन्सनेच या जुन्या लेटरचा संदर्भ देऊन सध्या जे चालू 2025मध्ये ॲड काढली त्यांनी, त्याच्यामध्ये 2023ला आपल्याला SC-BC नसल्यामुळे 2025मध्ये त्यांनी हा प्रवर्ग इन्व्हॉल्व करून अमेंडमेंट करावं आणि दुरुस्ती करून डबल यांनी जाहिरात काढावी याच्यासाठी आम्ही सर्व समाज बांधव निवेदन द्यायला आलो होतो। याबरोबरच संघर्ष योद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आदेशान्वये कुणबी प्रमाणपत्र काढताना येणाऱ्या अडचणी आणि त्या संदर्भानं न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला करावयाच्या उपाययोजना अद्याप समितीला मुदतवाढ मिळालेली असल्या कारणाने 30 जूनपर्यंत या प्रमाणपत्र काढताना येणाऱ्या अडचणींचा उहापोह व्हावा आणि त्या अडचणीवर परिणामकारक उपाययोजना सुचवण्यासाठी जी संदीप शिंदे समिती नेमलेली आहे त्या समितीच्या कार्यकक्षेमध्ये प्रकरणांचा निपटारा वेळेत व्हावा या संदर्भानं माननीय जिल्हाधिकारी महोदयांना काही पुराव्यानिशी आम्ही दाखवून दिलं की उपविभागीय कार्यालय बीड यांच्यामार्फत एका पुराव्याचा आधार घेऊन ते सर्टिफिकेट त्यांनी इश्यू केलं आहे आणि संबंधित तोच पुरावा त्यांचे भाईबंध त्यांच्या भाऊकीतील घेऊन गेले असता त्यांना ते ग्राह्य धरता येत नाही, ते ऑनलाईन नाही, अशा वेगवेगळ्या सबबी सांगून त्यांना हा नाकारण्यात येतो आणि एका प्रकारे त्यांचा म्हणजे आत्तापर्यंत 73 वर्ष या कुणबी नोंदीमुळे नाकारलं गेलं आणि ह्या लाल फितीमुळं जर का काही लोकांना ह्याला सामोरं जावं लागत असेल ही बाब माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या निदर्शनास आणून दिली। त्याचबरोबर जी काही पेंडन्सी आहे, मग गेवराई तालुका असेल, बीड तालुका असेल, काल शिंदे समितीनं जो अहवाल हे केला त्याच्यामध्ये 82 लाख नोंदी आणि त्याचबरोबर 8 लाख पेक्षाही जास्त प्रमाणपत्र, परंतु जर का आपण प्रलंबित प्रकरणं बघितली तर यांचीही संख्या भरपूर असल्याकारणाने माननीय मनोजदादा जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा सेवकांची जी टीम आहे त्याच्यामध्ये आमचे नाना पवार असतील, बाकी सर्व जी मंडळी आहेत या मंडळींना आता इथून पुढच्या काळामध्ये हे प्रमाणपत्र जास्तीत जास्त संख्येने निर्गमित व्हावेत यासाठी समाज बांधवांना मार्गदर्शन करण्याचं ठरवलेलं आहे। त्यामुळं हा निपटारा वेळेत होण्यात यावा यासंबंधीचंही निवेदन माननीय जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही दिलं आणि त्यांनी त्या संदर्भानं संबंधित जे SDM आहेत त्यांना त्यांनी सांगितलं की त्यांच्या स्तरावरून ते आदेशित करतीलच। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। जय जिजाऊ, जय शिवराय। संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी कुणबी संदर्भामध्ये तालुकानिहाय सेवकाची नेमणूक या ठिकाणी केलेली आहे। काही कामचुकार अधिकारी जाणून बुजून या कुणबी प्रमाणपत्राला विरोध करीत आहे। अशा अधिकाऱ्याचा आम्ही सर्व मराठा सेवक त्यांना जसं तसं त्या ठिकाणी जॉब विचारणार आहोत, कारण की कुठल्याही अधिकाऱ्यांनी समाजाचा हक्क रोखण्याचं काम त्यांनी करू नये यासाठी आम्ही सर्व मराठा सेवकांची टीम या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी भेटलो आहोत। त्या ठिकाणी आम्हाला मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी चांगल्या पद्धतीचं असं या ठिकाणी आम्हाला 15-20 मिनटं सर्व विभागीय अधिकारी असतील, जे अधिकारी त्या ठिकाणी कुचकाईचं काम करतील त्यांना देखील साहेब म्हणले मी त्या ठिकाणी आमच्या पद्धतीने म्हणून त्यांना आम्ही सल्ला देऊ आणि मराठा कुणबी सर्टिफिकेटसाठी ज्या ठिकाणी अडचणी येतील त्या ठिकाणी आमची सर्व टीम त्या ठिकाणी उपस्थित राहील एवढ्या ठिकाणी बोलतो आणि थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय।